हॅलो माय यूट्यूब फॅमिली, माय फ्रेंड्स, कसे आहे सर्वजण. तर चला आज ना आपण खिचडी बनवूया. खिचडी, मसाले भात, कोणी खिचडी बोलते, कोणी मसाले भात बोलतात. बघा बरं, त्यासाठी मी काय काय कापून घेतले. कांदा घेतला आणि अद्रक लसूण घेतलं कुटून वाटून. कोथिंबीर हे थोडासा सुकला होता पण काय नाही होत, छान लागते टेस्ट. टमाटर, मिरची आणि हे बघा 1-2-3 शेवग्याच्या शेंगा, म्हणजे टाकायचं आपल्या आवडीनुसार टाका वाटलं तर. आणि बटाटे मी नाही टाकत बरं, मला ते मग असे मी लई बटाटे खात होते तर वाताचा प्रॉब्लेम झाला. मग म्हटलं जाऊ दे बाई, बटाटे वगैरे नको टाकायला. बटाटे टाकणं सोडून दिलं. नाहीतर मी हे पोह्यामध्ये सुद्धा बटाटे टाकायचं, खिचडीत बटाटे टाकायचं, त्या शाबूच्या खिचडीत बटाटे टाकायचं, हे कशात बी बटाटे टाकायचं. अतिच प्रमाण होऊन गेलं. आता मला सोडावंच लागलं डायरेक्ट. एक दादानी म्हटले होते मला की म्हणे मसाला भात बनवायची रेसिपी बनवून टाका व्हिडिओ. म्हणलं ठीक आहे. अशा प्रकारे सगळं घेतलं, भाजून म्हणाली सॉरी, काय कापून बारीक चिरून घेतला. कांदा लसूण वाटून घेतला, मिरची वगैरे सर्व. तर आता चला बनवूया आपण मसाले भात. हे बघा, मी तेल ह्याच्यात ठेवत असते, किटली नाही आणलेली. आपल्याला किती पाहिजे तेवढ्या प्रमाणात टाकायचं. मी नाही जास्त वापरत तेल बरं का, कारण की तेलकट एकदम पदार्थ लई तेलकट पदार्थ मी भाज्यासुद्धा जास्त असं तेलाच्या नाही खात. नॉर्मल चिडचिड, मला ते चिडचिडच लागते, ते चिडघाण लागते, छान लागत नाही खूप जास्त तेल असल्यावर. म्हणून मी जास्त तेल नाही वापरत, सिंपल. तर अशा प्रकारे बघा दादा, मला खिचडी बनवायला सांगितलं होतं ना एका दादांनी. तर अशा प्रकारे टाकलं का, हे भगवान, जिरं बी संपलं वाटायला. आजच आई आली होती बरं, लक्षात नाही मला. मोहरी टाकली आहे. मोहरी टाकल्यानंतर जिरं टाकायचं थोडंसं, पण माझ्याकडे आता संपलं आहे बघा दादा, माझ्या नाहीच लक्षात आलं. मी आज आणलं असतं बरं. आहे काय याच्यात मिरी आहे वाटतं. तर मोहरी टाकायचं, ते त्यांना आवाज देऊन खाली बसली ना मोहरी, त्याचा आवाज संपवू द्यायचा मोहरीचा, नंतर मग जिरं टाकायचं. माझ्याकडे नाही म्हणून मी नाही टाकत आता, माहीत तर काय टाकू. खडे मसाले ते वगैरे टाकायचं, पत्ता ते असेल तर. माझ्याकडं मला तेवढं काही महत्त्व वाटत नाही ना. मला स्वतःला एकटीला करायचं असेल ना, मी साधंच खाते. दुसऱ्याला द्यायचं असेल तर मग थोडंसं चांगलं करायला पाहिजे बाई असं. माझं मला काय नाही, मी एवढं महत्त्व देत नाही की सगळंच हे झालं पाहिजे. कांदा टाकून घेऊ आता. ते अद्रक आणि लसूण होतं, कांदा टाकून घेऊया. कांदा भाजून घ्यायचा, याच्यामध्ये थोडा भाजायला आला की लगेच दुसरं एक आयटम ॲड करत जायचं याच्यामध्ये. कांदा थोडासा लाल पडू द्यायचा, थोडा म्हणजे आपल्याला समजते ना भाजला की नाही ते. कच्चा कांदा आणि भाजलेला कांदा तेव्हा समजते. डोळ्यात जायचं बाबा तडक काय करू राहिलं. शेवग्याची 2 छोटी शेंग, एका शेंगाची 2-3 कापते शेवगा. आवड म्हणून ॲड करायचं. मिरची टाकते, मिरची. तुम्ही तेजपत्ता ते टाकू शकता बरं. तेजपत्ता, कढीपत्ता, ते माझ्याकडे 2 आयटम. तेजपत्ता आहे तर मला आता हे जमा वरती आहे,
सुट्टी असल्यामुळं. आता पुण्याला पाहुण्याला वगैरे करायचं असेल तर मग टाकते आवर्जून. पण माझं मला नाही. ट्रेन आली बघा आता. काय आवाज रे बाबा ट्रेनचा. व्हिडिओला स्ट्राईक येते का आहे की आता. ट्रेनचा आवाज आलाय खूप जास्त. टमाटर टाकलं आणि कोथिंबीर याच्यामध्ये टाकून टाकलं तरी काय नाही. पूर्ण टमाटर गॅस बडा करू असं थोडं. ते कांदे मी खाण्यासाठी एक्स्ट्रा ठेवले कापून. ऊन पडले बघा आज. 6 वाजले. 6 वाजता मी स्वयंपाक बनवत आहे खिचडी. आज लय भूक लागली मला. उपवास कालचा पण आजचा पण. असं कसं काय गेले लवकर भूक लागली. नाहीतरी 7 वाजताच जेवायला. आता बनवत आहे खिचडी. बनवायला काय अर्धा तास तरी लागतो. नंतरच थोडा वेळ थंड व्हायला अर्धा तास. 7 वाजतातच. 7 जेवण बिवून 7:30 हे वाजतातच. रोजचाच टाईम होतो. तसं काय नाही. लवकर बनवलं म्हणजे काय लवकर खात नाही. तसं टाईम लागतोच. पण मला रोजच्यापेक्षा थोडं लवकर जेवलं कारण की भूक लागली. आज मला खूप भूक लागली आहे. म्हणलं चला आता खिचडीच बनवते. भाज्याला खूप काही आहे. आता काय करू. तांदूळ घ्यायचे भिजवून. धुवून घ्यायचे. धुवून 2 वेळेस. इथं पहिलं आहे ना लहानपणी 3 वेळेस असं धुवायचं तांदूळाला. असं दोन्ही हातानं असं घासू धुवायचं तांदूळाला. घासू 3 वेळेस. ते पण 3 वेळेस दोन्ही हातानं असे घ्यायचे तांदूळ असं घासायचं 3 वेळेस धुत गेले. ती पांढरं पाणी निघतच राहते ना. तो जोपर्यंत नितळझर पाणी येणार नाही तोपर्यंत त्याला धुतच राहतो ते तांदूळाला. आता तर 2 टाईम धुते. थोडा मसाला ॲड करायचा. थोडा खार पाहिजे ना. टेस्टवर कसं खिचडी होईल. मग हळद टाकायची. हळद टाकते बरं मी खिचडीला. मला हळद टाकायला आवडते. हिरवी मिरची टाकली पण थोडीशी लाल मिरची पण ॲड करायची. थोडी आपल्याला जशी लागेल तशी. मला लाल मिरची लागते. तिखट खानापासून आहे मध्ये. ज्यादा तिखट नाही मी थोडं खात. केलं बघा आड्या. आता भारी झालं. ऊन कसलं ऊन पडलं यार आज. बघा ना किती ऊन पडले. काल ह्या टाईमला थंडी वाजत होती. तर आज ऊन पडले. तांदूळ टाकले. टाकायचं तांदूळ. मग नाही तर ज्याला काय सोपीच आहे. मसाले भात काय अवघड आहे का. एका दादानी कमेंट टाकली होती मला मसाले भातची रेसिपी बनवा म्हणून म्हणलं चला बनवून द्या त्या दादासाठी. पण बघायला पाहिजे आता त्या दादांनी काय नाव आहे की मला नाही आठवत आता. पण म्हणजे ते बंद वास येत आहे. भाजी केली ना तर शेजारच्या मुली होत्या आमच्या आई माझ्या बाजूच्या रूममध्ये. आता माझ्या जागी आहे. पहिलं होते त्या म्हणायचे ताई काय बनवतेस गं. तेच टेस्ट येते आमच्याकडे भाजी. लई टेस्ट करून खाते मी. तर मला तर काही आवडत नाही. मी केलेलं दुसऱ्यालाच आवडते. मला तर दुसऱ्याने भाजी केलेली आवडते. मला नाही आवडते.
अशा प्रकारे पाणी ॲड करायचं. आपल्याला जेवढं टाकायचं तेवढं, म्हणजे जेवढं लागते तेवढं पाणी ॲड करायचं. तुम्हाला सांगू का, मला ना जास्त असं मोकळा मोकळा भात नाही आवडत. कोणता भात असो वा खिचडी असो वा काय बी असो, थोडी तरी चिकचिक राहिलं ना तरच मला आवडते. एकदम कुणाकुणाला असं मोकळं मोकळं बंदीसारखं आवडते, कुणाकुणाला. मला नाही आवडत बाई तेवढं मोकळं गिळायला, प्रॉब्लेम माहिती का. आणि जास्त चिकन बी नाही आवडत, चिकट असं बी नाही, पण साधारण मस्त मऊ मऊ भारी शिजू द्यायचं.